हं, हं. माझं जेवण झालंय, तूही जेवून घे. हं. हे काय, हं? ऑफिसला चालली आहेस? हो, ते जावं लागेल. तर मग तुझे आटोपलेत का? अरे कुठे? पोटात दुखतंय, पण तरी मला जावं तर लागेलच ना. असं किती दिवस मी सुट्टी घेऊ शकते? हे, तू मला नेहमी 3 दिवसांची सुट्टी मागतेस ना, मग आता काय झालं? असं नाहीये. अबॉर्शनमुळे कितीदा तरी 5 ते 7 दिवस त्रास होतो. यावेळेसही तसंच झालं असेल. काय बोलली, 7 दिवस? हं. अगं हे काय बोलतेस तू? मला सांग, मी तुला काय वेडा वगैरे दिसतोय का? पण याच्यात माझी काय चुकी आहे? मी तरी काय करू शकते? ए, पुन्हा असं नाटकी रडवून मला धोका देऊ नकोस तू. चल लगेच डॉक्टरकडे जाऊ. चल, आजच तुझा प्रॉब्लेम ठीक करू. चल, नाहीतर माझ्या रागात ना मी तुला संपवून टाकेल. चल. आजकाल तुमचं बोलणं ऐकून मी काहीच बोलू शकत नाही. भीती वाटते तुमची. हो, खरंय, भीती वाटायलाच पाहिजे. जन्म देण्यासाठी सुद्धा नालायक, मला खुश ठेवण्यासाठी सुद्धा नालायक, म्हणून तुला मला बघून घाबरायलाच पाहिजे. खूप झालं. प्रत्येकदा माझी चुकी नाहीये, तुझी पण चूक असते. अच्छा, माझी चूक आहे? मला नामर्द म्हणतेस तू? सोड, सोड, सोड मला, सोड मला, हिम्मत. सोड मला, सोड मला. नालायक. सोड, सोड. हे सोड मला. अरे हे सगळं काय आहे? काय झालंय तुला? आई. आई, चूक हिचीच आहे. हे माझ्या सुनेबद्दल मला काही माहिती नाहीये का? खरं सोनं आहे ही. अच्छा, सगळी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते का? ए फोन बंद कर. मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. मी तुझी आई आहे ना. काल रात्री पण तुझ्याबद्दल हिला मी विचारलं होतं. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, मी जे पण मागितलं ते मला विकत घेऊन देतो. छान बोलत होती ही. आजपर्यंत तुझ्या वागण्याबद्दल हिने काही सांगितलं नाहीये, पण हिच्या बोलण्यावरनच मला कळलं की इथे काहीतरी गडबड आहे. झालंय काय हे बघायलाच मी इकडे आली. तू हिचा गळा दाबत होतास बेटा अमृता. तू मला खरं खरं सांग, याने तुझ्यासोबत आता काय केलंय? असं काही नाहीये. त्याची चुकी नाहीये, माझी होती. असंच त्यांनी गमतीत माझा गळा पकडला, अजून काही नाहीये. अमृता, जर तू मला तुझी आई मानते तर मला सगळं काही सांग. खरं खरं सांग बेटा. मी सहन नाही करू शकली आई. आतापासून तू इकडे राहणार नाही. तू माझ्या सोबत चल घरी. जेव्हा हा अगदी एकटा राहील ना, तेव्हाच त्याला तुझी किंमत कळेल. त्याची काही गरज नाहीये, मी इथेच थांबून जाईल. राहू द्या ना प्लीज. हे बघ बेटा अमृता, जे तुला सहन करायचं होतं आता बस कर ना. आता माझं तरी म्हणणं ऐक. आई, हं, लक्षात ठेव, तू चुकीचं करतेस. हो नक्कीच. तुझं लग्न लावून दिलं ना हिच्याशी, हेच खूप मोठी चूक झाली आहे. अमृता, तुझे कपडे घेऊन ये, आपण जाऊया इथनं. राहू द्या ना प्लीज आई. हे माझं म्हणणं तुला ऐकायचं नाहीये का? ओफो. अच्छा, येते मी. ए, आता तू कुठे निघालीस? अमृता, जा आणि कपडे घेऊन ये. हो हो, येते आई. हं. हे हं, इकडे ये. ए तुलाच बोलवते मी. हं. पूर्ण मामला तू संपवलास ना, आता काय हवंय बोल. हं? हे बघ, तुझ्या बाबांना मी का सोडलं हे माहितीये का? आता मला काय माहित, मी तुला खूपदा विचारलं.
तू उत्तरच देत नाहीस. त्याचा याच्यासोबत काय संबंध बोल. संबंध आहे बेटा. इतक्या दिवसापर्यंत बोलण्याची वेळ आली नव्हती. हे बघ बेटा, प्रत्येक वेळी आयुष्यात भावना आणि हे प्रेम हे सगळं मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त असतं. हे समजून घे तू. पण प्रत्येक ठिकाणी ती त्याचं प्रदर्शन नाही करू शकणार. हे बघ बेटा, तुझ्या बाबांवर माझं खूप प्रेम होतं. तेच माझ्यासाठी सगळं काही होते आणि तेच माझं खरं प्रेम होतं. आणि मलाही वाटलं की त्यांच्या मनातही माझ्याच बद्दल असेल. पण तू झाल्यानंतर मला हे सगळं कळलं की ते तसे नाहीयेत. आपल्या मुलाला हे सगळं सांगणं चुकीचं नाही. तू पण तुझ्या बाबांच्याच जागेवर आहे. त्यांना नेहमीसाठी एकमेकांसोबत राहायचं होतं, पण त्याच्यासाठी तन आणि मन दोन्ही जुळायला हवं. जर तन आणि मन सोबत नसेल तर आनंद कधीच मिळणार नाही. तुला माहितीये, जेव्हा मला पिरियड्स यायचे आणि मला खूप त्रास व्हायचा, पण त्यांना तर काही फरकच पडायचा नाही. काय करत होती, काय खात होती, मी कसं जगत होती, काहीच विचारायचे नाही मला. पण मला हवं होतं की माझा नवरा माझे हातपाय दाबून देईल, माझ्यासोबत प्रेमाने 2-3 गोष्टी करेल. घरातलं काम करताना त्यांचं माझ्या जवळ असणं आणि जेव्हा स्वयंपाक करत असतील तेव्हा सोबत उभं राहून भाज्या चिरणं, अशी छोटी मोठी मदत करून माझ्या जवळच राहिले असते तर सगळं दुःख संपून जाणार असं वाटलं. खूप छान. पण तसा एकही दिवस माझ्या आयुष्यात आला नाही. हे सगळं लग्नाच्या काही दिवसांपर्यंतच खूप चांगलं राहतं बेटा, नंतर चालणार नाही. बघ बेटा, पिरियड्सचं दुखणं जे असतं ना, ते साधं दुखणं नसतं. तुला काही माहितीये का बेटा? त्या 3 दिवसात इतकं दुखतं ना की तुला काय सांगू. उठायला त्रास, बसायला त्रास, झोपायला सुद्धा त्रास. लेबर पेन सारखं दुखणं असतं बेटा. इतकंच नाही तर निवांत खाऊ सुद्धा शकत नाही. खाल्ल्यावर ताबडतोब उलटी सुद्धा होते. तुम्ही माणसं प्रत्येक गोष्टीसाठी रागवता, चिडता. त्या 3-4 दिवसात आम्हाला किती टेन्शन येतं माहितीये तुम्हाला? हे सगळं आम्ही कोणाला जाऊन सांगू? कुटुंबासाठी, कामासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी सगळं विसरून आम्ही काम नाही करत का? शरीरातलं सगळं रक्त निघाल्यावर सगळं नॉर्मल व्हायला खूप कष्ट घ्यावे लागतात बेटा. अरे, त्या 3 दिवसात लोक आम्हाला अच्युत सारखं बघतात, बाजूला यायला बसायला सुद्धा विचार करतात ते. पण बेटा, 10 महिन्यांपर्यंत त्याच रक्ताने तुमचं शरीर आत असतं. हे सगळं खरं न जाणता असं का वागतोयस? हे बघ, मला सांग, जेव्हा नवरा सकाळी बाहेर जातो तेव्हा त्याची परत येण्याची वाट बघताना असंच कोणी उभी राहिलेली मुलांना खूप आवडते. प्रेम करणं, आलिंगन घालणं, छोटीशी इच्छा, हे सगळ्या गोष्टी तर आहेतच बेटा. पण तुझ्यासारखं एकाच गोष्टीच्या मागे लागणं हे खूप चुकीचं आहे बेटा. आमच्या दुःखाला तुम्ही का समजून घेत नाही? हे बघ, जग बदलतंय रे, पण माणसं कधीच बदलणार नाहीत. जी इज्जत तुम्ही तुमच्या मोबाईलला देता ना, ते तुम्ही तुमच्या बायकोला किंवा कुठल्याही माणसाला सुद्धा देत नाही. आता मला फ्युचरकडे बघायला खूप भीती वाटायला लागलीये. तुझ्या बाबांपासून वेगळं होऊन खूप कष्ट करून मी तुला शिकवलं ना, प्रत्येक क्षण मी नरकात जगायची. माणसांच्या शिवाय सुद्धा मुली चांगल्या जगू शकतात, पण या समाजात जगणं हे फारच कठीण आहे. आणि ही गोष्ट आमच्या जनरेशन मधून आता संपलेली आहे. आजकालच्या मुली बघा किंवा मुलं सुद्धा बघा, स्वतःला इतके हुशार समजतात आणि आता स्वतःच त्रासात असतात. जर दोघांनीही समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. यापुढे सांगायला माझ्याकडे आता काहीच नाहीये. हाच लास्ट चान्स आहे. मी तुझ्यासोबत तिला सोडून जाते. तिची काळजी घे, कळलं का बेटा? आई, समजला ना? अमृता, हा, ऐका, जेवणात भात बनवला आहे,
सोबत वरण आहे, तुमची आवडती गाजरची भाजी बनवली आहे आणि पापडही बनवते. ते बस 10 मिनिटात होऊन जाईल सगळं काही. हे पुरेसं आहे की अजून काही बनवू? आईने तुला बोलावलंय, तू जाणार नाहीयेस का? जर मला जायचंच असतं तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच चालली गेली असती. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आपले 2 मुलं व्हायला हवे आणि त्यांच्यासोबत आपण दोघं पूर्ण जग आपण फिरू. बीच, पार्क, मूवी, थिएटर सगळ्या जागेत आपण त्यांना फिरायला घेऊन जाऊ. जरी काहीही झालं तरी आयुष्यभर राहील. खूप प्रेमाने ठेवेल. ए थांब. हे काय करताय तुम्ही? अरे अमृता, काय झालं? अमृता, तुम्ही का रडताय? सांगा ना. ऐका, रडू नका. काय झालं आहे? ऐका ना, काय झालं? तुम्ही का रडताय? माझं म्हणणं ऐक अमृता. सॉरी वगैरे म्हणणं जमत नाही मला, पण काही बोलू का? बोला ना. मी गाजराची भाजी बनवू का? ओके. ठीक आहे. आहे. काय आहे?